काय म्हटले बा? Find moment of inertia upon an axis shown in which is equidistant from both the sphere. ओके, तो फिगर सिमेट्रिकल आहे त्यामुळे एकाचा फाईंड केला तरी चालेल. तर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंटर ऑफ स्पियर आपल्याला माहिती आहे. एज मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड स्पियर इट इज आय सेंटर सी म्हणतो याला स्पियर साठी. इट इज 2/5 mr². बरोबर. बट आपल्याला हे ट्रान्सफर करायचं आहे अबाउट सेंटर. त्यासाठी आपल्याला हे डिस्टन्स पाहिजे ह्या सेंटर ऑफ स्पियर बसून ह्या ऍक्सिस पर्यंत डिस्टन्स पाहिजे. ह्याला आपण एच म्हणूया. किती डिस्टन्स असणार? सिमेट्री बघितलं, हे टोटल 20 आहे आणि हे 10 आहे. म्हणजे रेडियस एच होणार 10 प्लस रेडियस. ओके, 10 प्लस 10 20. आर इज 10, त्यामुळे एच होणार 20 सेंटीमीटर, म्हणजेच 0.2 मीटर. बिकॉज ऑप्शन मध्ये केजी पर मीटर स्क्वेअर आहे, 0.2 मीटर. आणि रेडियस किती? हे जी 10 सेंटीमीटर म्हणजे 0.1 मीटर. 10 सेंटीमीटर म्हणजे 10⁻⁻1 मीटर असं लिहिलं तरी चालेल, बिकॉज पॉवर मध्ये सॉल्व्ह करायचं आहे. आणि 20 सेंटीमीटर आपण असं लिहू शकतोय 2 × 10⁻⁻1 मीटर. कॅल्क्युलेशन आपलं इझी होईल. आता मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ऍक्सिस. मेला ऍक्सिस म्हणतो. एनी ऍक्सिस इज सेंटर मोमेंट ऑफ इनर्शिया प्लस m इंटू h². हा फॉर्म्युला यूज करायला पाहिजे. आयसी किती आहे? 2/5 mr² प्लस m इज m आणि h आहे h². आता व्हॅल्यू पुट करा फक्त, यू विल गेट सोल्युशन. सो 2/5 मास किती दिले? 2 kg and r आहे 10⁻⁻1 चा स्क्वेअर. प्लस पॉवर मध्ये सॉल्व्ह कर म्हणून 10⁻⁻². मास 2 आहे आणि इकडं h आहे 2 × 10⁻⁻1 चा स्क्वेअर. किती कॅल्क्युलेशन बघा. इट इज 4/5 into 10⁻⁻2 and this is 4 into 10⁻². 10⁻² कॉमन घ्या, मग कॅल्क्युलेशन काय होईल? 4/5 प्लस 4 into 10⁻². बरोबर. मग क्रॉस मल्टिप्लाय 20 प्लस 4 24/5 into 10⁻². kg पर मीटर स्क्वेअर झालं. आय ऍक्सिस एकाच, दोघांचं काय होणार?
What they ask, moment of inertia of entire is 2 into this I-axis. So 2 into 24.5 into 10 raised to minus 2. ओके, ऑप्शन मध्ये आपल्याला -2 नाही, -3 पर्यंत फाइंड करायला पाहिजे. मग 24 into 2 48 by 5. 10 raised to minus 2. 48 by 5 करा. That's 4 5 0. 48 divided by 5. कॅल्क्युलेशन करा. नंतर आपल्या कॅल्क्युलेशन मध्ये थोडे मिस्टेक झाले. 4 हे 2 चा स्क्वेअर 4, 4 2 चा 8 लिहायला पाहिजे आपण. इट इज 8. ओके, हा 8 असेल तर हा काय होणार 8. 8 5 जा 40, 40 हे 44 झालं. तर 44 24 च्या ऐवजी 44 by 5. तेव्हा थोडं कॅल्क्युलेशन चुकलेलं आहे. इट इज 44 अपॉन 5 म्हणजे 88 अपॉन 5. सो 88 अपॉन 5 ही कॅल्क्युलेशन करायला पाहिजे. 88 upon 5 is 17.6 into 10 raised to minus 2. But -3 आहे. -3 पाहिजे असेल तर A176 करूया. 10 raised to -3 kg meter square is answer. kg meter square is answer. Okay.